नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चाललो एअरपोर्टला मम्मीला पिक कराय. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाईज तुम्हाला सांगतो, माझी बिलकुल इच्छा नाही शो बीचला जायची, कारण की मी आत्ताच आलो होतो कॉलेजवरून. काय खाल्लं पण नाही, प्रचंड भूक लागले. बघू आता शो बीचवरती काहीतरी खाऊयात थोडंफार. आता वेदिका आहे प्लॅटफॉर्मवरती, मी तिकीट काढायला चाललो आहे. इससे कुछ मदद मिलेगी अंधेरी पोचणे तक. भेळ खाऊयात, त्याने थोडं तरी बरं वाटेल पोटाला. ताईचा जमानाच नाही. थोडंसं ते काय मसाल्यावाले चणे टाकायला सांगितली मी वेलमध्ये. थोडेसे घे थोडेसे चणे टाकायला सांगितले तर बोलतोय नाही भाई गिलं हो गे. अरे द्यायचं नाही बोल ना. कुठं उभं राहायचं? गाईस 20 वर्षाची घोडी झाली तरी हिला किडकी व्हायची. किडकी. आता मी भेळ खाणार. आता माझ्याकडे तू बघितलं. शेअरिंग इज केअरिंग यू नो. आपण एका शाळेत शिकलोय, तिथे आम्हाला कसं चांगलं कोण शिकवलं होतं. शेअरिंग इज केअरिंग यू नो. कोई तरीका है भीख मांगने का? शेवटी उठवलंच मला खिडकीवर. लाज वाटते का नाही? घर पे जाके सोच. तेव्हा भाडं नाही आलं. आमचा ड्रायव्हर एवढा हेवी होता ना, हेवी ड्रायव्हर होता ना. 5 मिनिटात पोहोचवले त्याने जुहू बीचला. तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा. गर्दी आहे पण ठीक आहे, मस्त वार आहे. बदक, मंद बदक. काय विषय असा झालाय की माझ्या मम्मीची फ्लाईट ही डिले झाली आणि ती पण तब्बल 3 तास डिले झाले. फोन पण डेड व्हायला आलाय या पोरीमुळे. चला आता काय बीचवरती बसू थोडा. या पोरीमुळे फोन डेड व्हायला आलाय फोटोज काढून. माझ्यामुळे. आता काय इथे बसू. आता इथे बसू. मी पण फोटो काढले, पण माझ्यापेक्षा जास्त हिजे हे बघा हिजे फोटो. दादा लेअर येतात त्याच्यासोबत फोटो. दादा सनसोबत फोटो. दादा आकाश नाही आला. दादा पाणी नाही आला. क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? हा असा दाखवतो की मी जास्त फोटो घेते. त्याची गॅलरी बघा, स्वतःची माझ्यापेक्षा जास्त फोटो आहे. तू किती काय बोल एडिट मिस करणार आहे, पण नाही खरंच हिचे जास्त फोटो येतो. काय करू? कशी बसू? टेकव डुंगन. हा कार नाही खार. आता घाण होईल तर होईल. आता का उभं राहणार आहे 2 तास. बस बघा वेगळीच चीज आहे माझ. सिर्फ खा रहा और बोल रहा भूक लगी है. गाईज एक गोष्ट आहे, जो मला या गोष्टीचं सोल्युशन फाइंड करून देईल की आयफोनमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम कसा सॉर्ट करायचा, तर माझ्यातर्फे त्या व्यक्तीला एक वडापाव. जो माझ्या स्टोरेजचा प्रॉब्लेम सॉर्ट करेल त्या व्यक्तीला माझ्यातर्फे 1 वडापाव गरम गरम. गाड़ी स्टार्ट कर. हम फर्स्ट स्टार्ट कर. गुड्डीचे बाल पाहिजे. किती खातेस गाइस? वरती आई शो यू जहाँ पे भी हम जाते हैं अपना छाप छोड़ के जाते हैं. आज पहली बार छाप लेके जाएंगे. कैसन लगा? तो गाइस ये यहाँ से सीढ़ियाँ है ऊपर जाने का रास्ता. फिर यहाँ से और ऊपर फिर ये अपना हॉल है. ये बहुत बड़ा हॉल है. फिर हॉल का टेरेस है. और आपको आपके फ्रेंड्स के साथ एंजॉय करना हो तो ये पब है. पार्टी वार्टी करने के लिए ये पब बनाया है मैंने. और जो कोई भी ये वीडियो देख रहा है, अगर इससे ये मेरा अच्छा खासा घर कल दिखे तो प्लीज़ इसे बर्बाद ना कीजिए. इस पर बस एक झंडा लगा दीजिए, मेहरबानी हो जाएगी.
मस्त दिसते. है ना, टैलेंट. गाइस कौन बोलता है बच्चे दिल के सच्चे होते हैं, अच्छे होते हैं. वो बच्चे ने मेरा घर तोड़ दिया, मैं उधर से हिला नहीं की. लात से उडा रही थी, लातों से. सुपारी दिलेली तिला. किती महिने तिने बनवलं होतं, 2 तास गेले होते ते घर बनवायला. असं कसं तोडलं तिने. ते बघ कशी हसते. काय बोललीस मगाशी? नुसतं खा खा खातोय. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? तुम्हाला फोटो आता आम्ही चाललो इस्कॉनला. इस्कॉनला. मोठी भक्त सकाळी कधी देवाच्या पाया पडत नाही आणि इस्कॉनला चालले. आस करू मैं किसकी ओम जय जगदीश हरी. गेले 1 तासापासून आम्ही चायनीज शॉप शोधतोय किंवा आम्हाला काहीतरी खायलाच असं मस्त शोधतोय. इकडे तिकडे फिरतोय आम्ही जुहूवरती. फायनली आम्हाला असं काहीतरी चांगलं सापडलंय. सीन असा झालाय की आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये होतो ना तिकडे काहीतरी एक सीन क्रिएट झालाय. तर आम्ही खातच होतो की काहीतरी सीन झालं काय माहिती. तिला वाटतं ती व्हेज होती ती मुलगी, तिला नॉनव्हेज खायला घातलं. तर मी मग ती तिथेच पोकारे काढायला लागली. मग त्याने आम्हाला सांगितलं की दुसरीकडे जा, दुसरं कुठलं तरी आहे ब्रांच, तिथे जाऊन खा. मी 4-5 घास खाल्ले नूडल्सचे. तर तिकडे जाऊन नवीन मी नाही खाल्लं यार, खायचं. बघा मला माहित नाही कोण बरोबर कोण करेक्ट. आपला हक्कच नाही सांगायचा, फक्त काय घडलंय ते सांगतोय मी तुम्हाला. तर आता आम्ही चाललोय त्यांच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये. एक फॅमिली होती आमच्यासोबत, आम्हाला रस्त्याचा काहीच आयडिया नाही. फॅमिली होती आमच्यासोबत, त्यांनाच फॉलो करतो आम्ही. गाईज आम्ही ज्या फॅमिलीला फॉलो करतोय ती फॅमिली नक्की त्याच रेस्टॉरंटकडे चालले का नाही माहिती. आम्ही डोळे बंद करून त्यांच्या पाठी चाललोय. काय आता 4 घास खाल्ले होते, लेट तरी ओकायचा जरा. का अरे भाई सब ये करते हैं, किसी के प्लेट में बाल या फिर मक्खी मिल गई थी वो थोड़ी जिंदा छोड़ेगा शेफ को. ये देखो मेरे साथ शेफ है, वो भी अग्री करती है. व्हेरी बॅड. मला असं वाटतंय की ही जी फॅमिली आहे ना ज्यांना आम्ही फॉलो करतोय ते घरी चाललेत. कारण की आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटर चालत आलोय आणि अजून काय यांचं काय आता पता नाही. आणि त्यांच्या स्टाफने पण रस्ता असा सांगितलाय ना की इधर से जाओ, राइट लो, लेफ्ट नाले के उधर के पागल के इधर आला ऐसे. मी पण हा बोललं ठीक आहे जाते करून. हायवे येणार आहे. या फॅमिलीला फॉलो करतोय, फॅमिलीच गायब झाली. फायनली त्यांचा पार्ट 2 रेस्टॉरंट मिळालं. तुम्हाला मागे दिसत असेल सागर चायनीज. आता हे असे बोलतात की ती जो मॅटरवाली पब्लिक होती ती गेले, तर तुम्ही तिकडेच जाता का परत. नाही बाबा आम्ही इथेच बसून खाणार, आम्हाला नको AC. काहीच आम्हाला फक्त पोटभर खायचं पाहिजे. काहीच आम्ही आधी AC रेस्टॉरंटमध्ये होतो, तिथून इथे फुटपाथवरती आलो आणि तिथे पण आता पाऊस पडला. आता इथे उभं राहून खातोय. सकाळ सकाळ कोणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती. जेवायची इच्छाच मिळाली माझी. तर गाईस आधी खायला हॉटेल मिळत नव्हतं, आता एअरपोर्ट जायला रिक्षा मिळत नाही. एअरपोर्ट टर्मिनल एअरपोर्ट जाईल का? एअरपोर्ट कोणतं? किधर मिलेगा रिक्षा? तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे. गाइस फाइनली एक ऑटो मिले. हम मिडिल क्लास लोगों को ना अलग ही सेटिस्फेक्शन होता है. यहाँ पे एयरपोर्ट में अंदर का से इंग्लिश बड़बड़ करने लगी ना. आई डोंट प्रेफर Starbucks. I like this man. या व्हॉट सिंग. गाइस किती सुंदर दिसतो यार, मस्त आहे बघा ना. And this is everyday life my. Casually I come to airport and after dinner for Shatapavli. This is my daily life. Yeah. Hey, what's up? Where is your Gucci bag and Louis Vuitton shoes? I wear Gucci. 1500 rupees. शोधते अजून.
एवढं वेळ अरे बोलतात मौसम खराब आहे. तर नमस्कार गाईस, हा व्लॉग आपण इथपर्यंतच ठेवू आणि हा व्हिडिओ मी 2 दिवसानंतर शूट करतोय कारण की त्या दिवशी मला घरी यायला खूप उशीर झाला. 2 वाजले होते, 2-3 वाजले होते आणि माझा व्लॉग करायचा बिलकुलही मूड नव्हता. आम्ही ऑलमोस्ट येताना 2 तासाचा प्रवास हा रिक्षामध्ये काढला आहे. असं आगडून बसलो होतो आणि अर्धा मी पावसाने भिजलो होतो, त्यामुळे मला बिलकुलच मूड नव्हता काही शूट करायचा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा कमेंटमध्ये आणि जितकं होईल तितका हा व्लॉग शेअर करा, लाईक करा, कमेंट सेक्शन भरून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमचा निरोप घेतो, विवेक सकपाळ. चला बाय. तर नमस्कार गाईस. तर नाही शूट करून देणार मला. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात, लका 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 लका.